The line graph shows the percentage of engineers who are participated in the interview from 5 different cities in year 2019. आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे, त्यामध्ये 5 सिटी दिलेले आहेत PQRST. त्यामध्ये पर्सेंटेज ऑफ इंजिनियर पार्टिसिपेटेड इन इंटरव्ह्यू दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सिटी पी मध्ये पर्सेंटेज ऑफ इंजिनियर पार्टिसिपेटेडचा डाटा काय दिला आहे बघा आपल्याला. आता ह्या लाईनमध्ये बघा 70 ते 80ची लाईन आहे, बरोबर आहे. आणि प्रत्येक लाईनमध्ये कितीचा गॅप आहे, 1 2 3 4 5, टोटल 5 लाईन आहेत, म्हणजे 2-2चा गॅप असणार आहेत, बरोबर आहे. मग ती लाईन ॲक्च्युअली कुठं आहे बघायची, किती नंबरच्या ह्याला आहे, 3 नंबरच्या लाईनला आहे, बरोबर आहे. 3 नंबरच्याला म्हणजेच ती डाटा काय असणार आहे, 76 असणार आहे. तसंच हितला काय असणार आहे, 68 असणार आहे. तसाच हितला काय असणार आहे बघा, 80% असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच सिटी पीमध्ये 76% इंजिनियर्स पार्टिसिपेट झालेत इंटरव्ह्यूसाठी आणि 68% क्यूमध्ये, तर आरमध्ये किती झालेत, 80% झालेत. आणि सेकंड बार ग्राफ काय दिला आहे बघा, आपले सेकंड लाईन ग्राफ काय दिला आहे बघा. The below graph shows the percentage of selected engineers out of total engineers participated from these cities. आता जेवढ्यांनी पण पार्टिसिपेट केलं त्यातले पर्सेंटेज ऑफ इंजिनियर सिलेक्ट पण दिलेत. फॉर एक्झाम्पल आता बघा पीमध्ये किती पार्टिसिपेट झालते, 76% पार्टिसिपेट झालते. त्या 76% पैकी पण सिलेक्ट किती झालेत, 60%च झालेत. म्हणजेच त्याच्यातले पण 60% सिलेक्ट आहेत, असं आपण रीड करायचं. आता हा सगळा डाटा आपण एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया. कसं, इकडच्या साईडला एक सिटी मांडूया आपण असं, त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ पार्टिसिपेटेड इंजिनियर मांडूया आणि नंतर पर्सेंटेज ऑफ सिलेक्टेड इंजिनियर मांडूया. म्हणजे आपल्याला सारखं सारखं लाईन ग्राफमध्ये बघायला लागणार नाही. फर्स्ट क्वेश्चन, if the difference between total engineers participated and total engineers selected in interview from city S is 840 and sum of total engineers participated and the total engineers who are not selected in the interview from city T is 8250, then find the total number of engineers in city S and T together. काय दिले बघा आपल्याला, टोटल नंबर ऑफ इंजिनियर्स पार्टिसिपेटेड आणि टोटल नंबर ऑफ इंजिनियर सिलेक्टेडच्या डिफरन्स दिलेला आपल्याला 840 फ्रॉम सिटी यस. आता बघा सिटी यसमध्ये टोटल इंजिनियर यसच आहेच असं गृहीत धरूया. त्यामध्ये पार्टिसिपेट किती झालेत, 42%, म्हणजे 42/100. आता बघा ह्यातला आणि अजून कशातला डिफरन्स दिला आपल्याला, यसच्या 42% पार्टिसिपेट आणि त्यातले सिलेक्ट किती झालेत, 80% झालेत. 80%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 4/5, बरोबर आहे. म्हणजेच यस कंपनीतले टोटल त्यातले 42% म्हणजेच पार्टिसिपेट झालेले आणि त्या पार्टिसिपेटपैकीच 80% सिलेक्टेड. त्यासाठी मी नंतरचा डाटा असा प्रकारे मांडला. आता ह्या दोन्हीतला डिफरन्स आपल्याला टोटल किती दिलेला, 840 दिला आहे, बरोबर आहे. आता बघा यस इंटू 42/100 हे दोन्हीत पण आहे, मग ते कॉमन काढून घेऊ. यस इंटू 42/100 हे कॉमन काढलं तर राहिलं आतमध्ये काय, 1 - 4/5, बरोबर आहे. आता ह्याचं कसं होणार, 4ने इकडं मल्टिप्लाय 5ने इकडं मल्टिप्लाय केलं तर 5 - 4 1/5 आलं, बरोबर आहे. 1/5 इज इक्वल टू 840, बरोबर आहे. आता बघा इकडं 42 × 42, 42 दोन्ही 84, वरचा एक 0, नंतर इथं 5नं जर 100ला गुणलं तर 500 झालं, बरोबर आहे. म्हणजे 20 × 500 झालं, कारण 500 आहे ते तुमचं छेदात होतं. म्हणजेच यसची व्हॅल्यू काय आली, 20 × 500 म्हणजेच 5 दोन्ही 10, वरचं 1 2 3 0, म्हणजेच यसची टोटल नंबर ऑफ इंजिनियर्स किती आले, 10,000 आले. त्याचप्रमाणे आपण आता टीचं कॅल्क्युलेट करून घेऊया. टीच्या बाबतीत काय दिले, टीचे टोटल मेंबर टीच आहेत असं गृहीत धरून, त्यातले बघा आता पार्टिसिपेट किती झालेत, 55%, म्हणजे 55/100. त्याची आणि अजून कोणाची सम दिली आपल्याला, टीच्या 55% पैकी
नॉट सिलेक्टेडचा डाटा दिला आहे. आता बघा इकडं सिलेक्टेड कॅन्डिडेट किती आहेत? 40% आहेत, बरोबर आहे. मग नॉट सिलेक्टेड किती असणार आहेत? 60% असणार आहेत. कारण 100% कधी पण आपण टक्केवारीत विचार करताना कधी पण 100%. त्यातलं मग 40% काय आहेत? सिलेक्टेड आहेत. म्हणजे 60% काय असणार आहेत? नॉट सिलेक्टेड. मग इथं नॉट सिलेक्टेडचा डाटा दिलता, म्हणजे प्रश्नात आपल्याला नॉट सिलेक्टेड म्हणून सांगितलं. आता नॉट सिलेक्टेड 60% आहेत, त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आली? 3/5 इज इक्वल टू टोटल काय दिलं आपल्याला? 8250, बरोबर आहे. आता बघा टी इंटू 55/100 ही दोन्हीत पण आहे, मग ते कॉमन घेऊया आपण. टी इंटू 55/100 आतमध्ये काय राहिलं मग? 1 + 3/5 इज इक्वल टू इकडं 8250. आता बघा 5ने इकडं मल्टिप्लाय केलं तर 5 × 5, 5 आणि 3 8, 8/5 आलं, 8/5, बरोबर आहे का? आता बघा 5 5 11 55, बरोबर आहे. 11 नंतर काय करायचं आपण? इकडं 11 × 11, 11 × 7 = 77, नंतर 5 बाकी उरली, 11 × 5 = 55 आणि वरचा 0, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा हे 100 आहे ते मल्टिप्लिकेशनला जाणार आणि हे इथलं 8 राहिलेलं आहे ते डिवाईडला येणार, म्हणजे 75,000 / 8 राहिलं आपल्याकडं. 75,000 / 8. बघा आता 8 × 9 = 72, 3 बाकी उरली, 8 × 3 = 24, त्यानंतर 6 बाकी उरली, 8 × 7 = 56, 4 बाकी उरली आणि 8 × 5 = 40, म्हणजेच 9375 आलं. टीचा डाटा काय आला? टोटल 9375. मग आपल्याला काय विचारलं होतं? त्यातलं एसचा आणि टीची सम विचारली होती, टोटल कॅन्डिडेट, बरोबर आहे. 10,000 आणि 9,375, म्हणजेच टोटल किती झाले मग? 19,375, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. इफ रेशो ऑफ टोटल इंजिनियर्स इन सिटी आर to city P is 1:1 and the ratio of males to female who are not selected in interview from city R and city P is 3:2 and 3:5 respectively, then the female engineers who are not selected from city R are what % of male who are not selected from city P? काय दिलेलं आहे? सिटी आर आणि सिटी पी मध्ये टोटल इंजिनियर्सचा 1:1चा रेशो दिला आहे. 1:1 म्हणजेच काय असणार आहेत? आपले आर आणि पीमध्ये सेम असणार आहेत, बरोबर आहे का? म्हणजे आरमध्ये टोटल 100च आहेत असं गृहीत धरू, मग पीमध्ये पण किती असणार आहेत? मग 100च असणार. हां, त्यातले बघा आता आरच्या मधल्या पार्टिसिपेट किती आहेत? म्हणजे 100 पैकी 80 जण पार्टिसिपेट झाले, बरोबर आहे. 100 पैकी 80 जण पार्टिसिपेट झाले. आता आरचं मांडताना मी कसं मांडतोय बघा. आर इज इक्वल टू 100. 100च्या किती पार्टिसिपेट झालेत? आपले 80 पार्टिसिपेट झालेत, बरोबर आहे. मग त्यातले 50% काय झालेत? सिलेक्ट झालेत. म्हणजे नॉट सिलेक्टेड किती असणार आहेत? मग 50%च असणार आहेत, कारण आपल्याला नॉट सिलेक्टेड दिलेत. 50% म्हणजेच 1/2 फ्रॅक्शन व्हॅल्यू. त्यातलं पण आपल्याला लागणारी वस्तू कुठली आहेत आपल्याकडं? द फिमेल हू आर नॉट सिलेक्टेड. नॉट सिलेक्टेडच्या फिमेल काढायच्यात. आता नॉट सिलेक्टेडचा मेल टू फिमेलचा रेशो दिलता आपल्याला, किती दिलता? 3:2 दिलत्या. मग त्यातला फिमेल किती असणार आहेत? 2 असणार आहेत. आउट ऑफ 3 आणि 2 किती? 5, बरोबर आहे. ही डाटा आपण कॅल्क्युलेट करू. 2ला 2 कॅन्सल आणि इथं 5 16 80, म्हणजेच आर इज इक्वल टू 16 आलं. तसंच आता पीच्या पण बाबतीत बघा. पी इज इक्वल टू पीमध्ये टोटल 100 आहेत, त्यातले पार्टिसिपेट किती आहेत? 76, बरोबर आहे. 76 त्यातले आता सिलेक्टेड किती आहेत? 60 आहेत. म्हणल्यावर नॉट सिलेक्टेड किती असणार आहेत? 40 असणार आहेत. म्हणजे 76च्या 40%, बरोबर आहे. 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला 2/5, बरोबर आहे. ही व्हॅल्यू झाली. ही नॉट सिलेक्टेड झाली. पण त्यामध्ये पण मेल आणि फिमेलचा रेशो दिला आहे आपल्याला 3:5 दिला आहे, बरोबर आहे. पीच्या बाबतीत त्यातले आपल्याला लागणारं काय आहेत? मेल आहे, बरोबर आहे. मग मेलचा रेशो काय असणार आहे? 3. आउट ऑफ 3 आणि 5 8, 8 खाली येणार. आता बघा हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. कसं होणार? 4 2 8, 4 19 76. त्याच्यानंतर 5 कशाला भाग जात नाही. 19 2 38 आणि 38 त्रिक 38 गुणुले 3, 8 त्रिक 24, हातचाला 2, 3 त्रिक 9 2 11, म्हणजेच किती आलं? 114. 114/5 2
10. बरोबर आहे. आता हा आपल्याला 114/10 डाटा कोणाचा आला? पीचा आला. आता काय करायचं आपल्याला? आरचा डाटा हा पीच्या किती टक्के असं विचारले. बरोबर आहे. म्हणजे आरचा डाटा कुठे येणार मग आपला? 16 वर येणार आणि पीचा डाटा 114/10 खाली येणार. त्यातले 114 इथं मांडू आणि 10 काय आपलं 114च्या छेदाला आहे, म्हणजेच ते छेदाचा छेद कुठं जाणार मग? वर मल्टिप्लिकेशनला जाणार आणि इंटू 100. एवढं कॅल्क्युलेशन केलं की आपला ॲन्सर झाला. आता बघा, बे पंचे, त्याच्यानंतर बे पंचे बे सत्ती आणि 16 पंचे 80, म्हणजेच 80/57 आलं. मग त्याच्यावर काय करू? 100 वर मल्टिप्लाय करू, म्हणजेच 8000/57. आता 57 एके 57, बाकी किती उरली आपली? 23 उरली. बरोबर आहे. 57 चोक बघा किती येते? 50 चोक 100 आणि 7 चोक 28, म्हणजेच 230ला किती कमी पडते? अजून 2 कमी पडते, म्हणजे 1 4 आलं इथं. त्यानंतर 2 बाकी उरली, 2ला भाग जात नाही म्हणून 0 आणि वरचा 2, वरचा 1 0, म्हणजे 57 त्रिक्क नंतर काय येईल ती येते, म्हणजे 140 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे. म्हणजे आपल्याला जवळपास व्हॅल्यू काय ॲप्रॉक्स विचारलं होतं? 140. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ टोटल नंबर ऑफ इंजिनियर्स who are there in city U is 1 to 500, out of which 70% are male engineers and ratio of male engineers to female engineers selected in city U is 7:12, then how many female engineers are there who are not participated in interview? आता बघा, आपल्याकडे यूचा टोटल डाटा दिलाय 12,500 दिलाय. बरोबर आहे. त्यामध्ये 70% काय आहेत म्हणून सांगितले? मेल आहेत म्हणून सांगितले. बरोबर आहे. मग उरलेलं 30% काय असणार आहेत? फिमेलच असणार आहेत. बरोबर आहे. पण त्यातला नॉट सिलेक्टेडचा पण डाटा दिलाय, मेल टू फिमेलचा रेशो दिलाय 7:12. पण मला सांगा, टोटल पार्टिसिपेटेड किती कॅन्डिडेट आहेत हे माहीत आहेत का आपल्याला? नाही. मग आपण नॉट पार्टिसिपेटेडला डिस्ट्रीब्यूट कसं करू शकतोय? नॉट पार्टिसिपेट पण आपण त्यातनं काढू शकत नाही. म्हणजे पार्टिसिपेटचा आपल्याला इथं डाटाच दिला नाही, त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार आहे मग? कांट बी डिटरमाइंड. नेक्स्ट क्वेश्चन. इन सिटी पी, if it was found that percentage of engineers participated in interview who are selected is 40% instead of 60% as given in line graph, then total number of engineers who got selected are decreased by 836. If the ratio of total engineers from city P to city Q is 2:5, then find the total number of engineers who got selected from city Q. काय सांगितलं बघा, आता सिटी पीमध्ये असं निदर्शनास आलं की आपल्याकडं टोटल सिलेक्टेड कॅन्डिडेटचा डाटा किती दिला आहे? 60% दिला आहे. त्याच्याऐवजी जर समजा 40% जर सिलेक्ट झाले असते तर आपलं व्हॅल्यू कितीनं डिक्रीज झाली असती? तर 836नं डिक्रीज झाली असती असं सांगितलं आहे. जर समजा इफ द टोटल इंजिनियर्स फ्रॉम सिटी पी आणि पी टू क्यूचा नंतर रेशो दिला आहे. बघा, आता पहिल्यांदा काय करू आपण? 60%. आता बघा, पहिल्यांदा सिटी पी आहे. बरोबर आहे. सिटी पीमध्ये त्याच्या काय झालेत? 76% काय झालेत? आपल्याला पार्टिसिपेट झालेत. बरोबर आहे. त्यातले काय झालेत? आपले 60% काय झालेत? सिलेक्ट झालेत. बरोबर आहे. पण त्या 60%च्या ऐवजी काय केली? समजा 40% जर झाले सिलेक्ट तर आपली व्हॅल्यू कितीनं डिक्रीज होती म्हणून सांगितले? 836नं डिक्रीज होती. मग ह्याच्याऐवजी डिक्रीजची दिली आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे 60%च्या ऐवजी आपल्याला 40% जर झाले, ह्या दोघातलं डिक्रीजचं म्हणजे डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच हे काय करू आपण? 60% मायनस 40%, हे व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला किती दिली? 836 दिली. बरोबर आहे का? आता बघा, आपल्याला डायरेक्ट 60% मायनस 40% डायरेक्ट 20% येते. बरोबर आहे. 20%ची पण फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला 1/5 असते. म्हणजेच काय होणार? P इंटू 76/100 इंटू 1/5 इज इक्वल टू 836 दिले. बरोबर आहे का? आता बघा, आपण 4नं भाग घालूया. 4 19 आणि 4 25. बरोबर. 19 चोक 76, त्यानंतर 7 बाकी उरली. 19 चोक 76, 44 इंटू
5 इंटू इकडं काय झालं अजून 25 ह्यांचा गुणाकार म्हणजेच पीची व्हॅल्यू असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पीची काय झाली टोटल नंबर ऑफ इंजिनियर्स झाले. आणि काय सांगितले त्यांनी नंतर टोटल पी टू क्यूचा रेशो दिला आहे 2:5. म्हणजेच 2 रेशो म्हणजे पीचा होता. बरोबर आहे. म्हणजे 2 रेशो म्हणजेच ही काय असणार आहे 44 इंटू 5 इंटू 25 असणार आहे. तर 5 रेशो म्हणजेच काय असणार आहे क्यूचा डाटा असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच 2 रेशोला खाली मांडला आपण आणि 5 रेशोनं मल्टिप्लाय करायचं म्हणजेच क्यूचा डाटा निघाला. आता क्यूचा डाटा काय झाला आपला टोटल 44 इंटू 5 इंटू 25 इंटू 5/2 झाला. बरोबर आहे. त्यातले काय सांगितले देन फाइंड द टोटल नंबर ऑफ इंजिनियर्स हू गॉट सिलेक्टेड फ्रॉम सिटी क्यू. आता क्यूचा टोटल डाटा आपल्याला तर माहीत आहे. बरोबर आहे. मग त्यातला क्यूचे किती कॅन्डिडेट हे झालेत पार्टिसिपेट पहिल्यांदा किती झालेत 68%. बरोबर आहे. पहिल्यांदा आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ. आता क्यूचा आपल्याला पूर्णपणे डाटा माहीत आहे. त्यातल्या 68% काय झालेत पार्टिसिपेट झालेत. म्हणजे 68/100 मल्टिप्लाय करायचं. त्यातले पण बघा आता आपल्याला त्यातले पुन्हा सिलेक्ट किती झालेत 70% झालेत. बरोबर आहे. म्हणजेच त्याला अजून 70 इंटू 100 जर केलं तर टोटल सिलेक्टेड कॅन्डिडेट फ्रॉम सिटी क्यू निघणार आहेत आपले. आता ह्याचं फक्त कॅल्क्युलेशनच करायचं आपल्याला. कसं करायचं बघा आता फास्टमध्ये 25 एके 25 25 चोक 100. बरोबर आहे. 4 एके 4 4 17 68. त्याच्यानंतर बघा आता 5 5 25 आणि 25 चोक खाली 100. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता 4 11 44. त्याच्यानंतर 2 35 70. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बघा आता 17 5 85 हाताला 8 17 त्रिक 51 51 आणि 8 59 म्हणजे 595 गुणुले काय राहिले आपलं 11 राहिले. बरोबर आहे. 11 5 55 हाताला 5 11 9 99 99 आणि 5 104 हाताला 10 11 5 55 55 आणि 10 किती झालं 65. म्हणजे 65 45 65 45 म्हणजेच ऑप्शन नंबर. नेक्स्ट if the ratio of total engineers in city Q and S is 8:5 and the ratio of males to female engineers who are not selected from city Q and city S is 3:5 and 3:4 respectively, then the male engineers who are not selected from city Q are what percent of female engineers who are not selected from city S in interview. आता बघा टोटल नंबर ऑफ इंजिनियर्स इन सिटी क्यू टू एसचा रेशो दिला आहे आपल्याला 8:5. बरोबर आहे का. म्हणजे 8:5 आपल्याला काय करायचं आहे पर्सेंटेज व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे एसची आणि क्यूची म्हणल्यावर आपल्याला टोटल 8:5 असाच रेशो घ्यायचा आपण. आता बघा क्यूचं कॅल्क्युलेशन करत असताना क्यू इज इक्वल टू आपल्यावर टोटल किती आहेत 8 आहेत. बरोबर आहे. त्यातले पार्टिसिपेट किती झालेत क्यूचे 68%. मग 68/100 असं करू. आता बघा त्या पार्टिसिपेटपैकी सिलेक्टेड किती आहेत 70% आहेत. म्हणजे नॉट सिलेक्टेड किती असणार आहेत आपल्याला 30% असणार आहेत. बरोबर आहे. म्हणजेच 3/10 मांडू आपण 30%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 3/10. बरोबर कारण आपल्याला नॉट सिलेक्टेडच लागणार आहेत. आता नॉट सिलेक्टेडमध्ये क्यूमध्ये मेल टू फिमेलचा रेशो दिला तर आपल्याला 3:5. बरोबर आहे. मग त्यातले आपल्याला कोण लागणार आहेत मेल मेंबर लागणार आहेत. बरोबर आहे का. मेल मेंबर मग किती आहेत आपल्याकडं 3 आहेत. आउट ऑफ 3 आणि 5 टोटल 8. बरोबर आहे. हा डाटा आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊ. बघा आता 8ला 8 कॅन्सल. बरोबर आहे. 4 भाग घातला तर 4 17 68 4 25. बरोबर आहे. आता बघा 17 त्रिक 51 आणि 51 त्रिक 153 153 डिवायडेड बाय टोटल 25 10 250. हा असा डाटा आला कोणाचा क्यूचा आला. बरोबर आहे. तसंच आता यसचा पण कॅल्क्युलेट करू आपण. यस इज इक्वल टू टोटल किती आहेत 5. त्यातले बघा आता 5 इंटू त्यातले पार्टिसिपेट किती आहेत 42/100. त्यातले सिलेक्ट किती आहेत 80% आहेत. म्हणजे नॉट सिलेक्ट किती असणार आहेत 20% असणार. 20% म्हणजेच 1/5.
मग त्यामध्ये मेल टू फिमेलचा रेशो दिला आहे आपल्याला 3:4. त्यातल्या कोण लागणार आहेत आपल्याला? फिमेल लागणार आहेत, बरोबर आहे. फिमेल म्हणजे 4 लागणार आहेत. आउट ऑफ 4 आणि 3 किती? 7, बरोबर आहे. आता बघा ह्याचं पण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. किती येते बघा, 5ला 5 कॅन्सल, 7 एके 7, 7 सक्क 42, त्याच्यानंतर 4 एके 4, 4 25, 100 म्हणजे 6/25 आलं. 6/25. आता ह्या दोन्हीचा काय करू, डायरेक्ट पहिल्यांदा रेशो काढून घेऊया आपण. रेशो बघा किती येतोय, 153/250 ॲज टू 6/25 असं आहे. म्हणजे ही क्यूची व्हॅल्यू आहे आणि ही काय एसची व्हॅल्यू आहे. आता बघा 25 एके 25, 25 10 250, बरोबर आहे. 10 इकडं मल्टिप्लिकेशनला गेलं 60 झालं. आता बघा 3 भाग जाते दोन्हीकडं पण, 3 5 15, 3 एके 3, त्यानंतर 3 20 60, बरोबर आहे. म्हणजे 51/20 आला रेशो, बरोबर आहे. मग तीच 51 व्हॅल्यू ही 20च्या किती टक्के असं विचारले, 20च्या इंटू मग काय करायचं, त्याला 100 करायचं, कारण पर्सेंटेज काढायचे. 20 एके 20, 20 5 100, मग 5 एके 5 आणि 5 5 25, म्हणजेच 255% आलं. 255% म्हणजेच ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द total number of engineers in city T is 9:00 and the ratio of male to female engineers who are selected in interview from city T is 6:5, then find the number of male engineers who got selected in interview. आता बघा टीचा टोटल नंबर ऑफ इंजिनियर्सचा डाटा दिला आहे आपल्याला 9200, बरोबर आहे. 9200. त्यातले पार्टिसिपेट किती झालते? 55%, 55/100. मग त्यातलं बघा मला सांगा सिलेक्टेड किती आहेत? 40% आहेत, बरोबर आहे. मग ती 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण 2/5 केली. आता बघा सिलेक्टेड तर काढली आपल्याला काय विचारलं आहे, फाइंड द नंबर ऑफ मेल इंजिनियर्स हू गॉट सिलेक्टेड. आता मेल इंजिनियर्स काढायचे आहेत आणि मेल टू फिमेलचा सिलेक्टेडचा डाटा दिलता आपल्याला, काय दिलता? 6:5 दिलता. मग त्यातले मेल किती आहेत? 6 आहेत. टोटल 6 आणि 5 किती झालं? 11 झालं, बरोबर. ह्याचं फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं, त्याच्यानंतर इथं 11 5 55 झालं, 55ला 55 कॅन्सल झालं. त्यानंतर 6 दोन्ही किती झालं? 12 झालं, म्हणजे 12 गुणिले 92 झालं. 12 गुणिले 92 फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. 12 दोन्ही 24, हाताला 2, त्यानंतर 12 9 108, 108 आणि 2 110, म्हणजेच काय झालं? 1104 आलं टीची व्हॅल्यू. म्हणजे सिलेक्टेड मेल इंजिनियर किती झाले? 1104, म्हणजेच ऑप्शन नंबर ए.